साहिल राऊत, काय म्हणायचे तुम्हाला या टुर्नामेंट बद्दल? खूपच उत्कृष्ट असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. खंडाळा तालुक्यामधील खूपच नामांकित अशी एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्याचं नाव आहे APL अहिरे प्रीमियर लीग पर्व 5. आणि वेताळबाबा स्टेडियमवरती भरलेले हे सुंदर असे सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर असं अंपायरिंग आणि कॉमेंट्री पण पाहायला मिळते आपल्याला. स्कोअर कार्ड आणि यूट्यूब लाईव्हवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजित चोरगे यांच्या माध्यमातून STC लाईव्हवरती आपण हे सामने पाहू शकता. त्यांना साथ देत आहेत सॅम भाई. त्यांना नुकतंच मंडप टाकून दिलेला आहे. पहिला चेंडू, निर्धाव असा चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत गिरीश. पुढील चेंडू गिरीश दायगुडे यांचा. सामना करतील आकाश वाघ. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, काही समजू शकले नाहीत. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलेला हा चेंडू. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यामध्ये सफल आणि ते आलेले आहे 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते संघाचा होतोय श्री गणेश. संघाची धावसंख्या बिनबाद 1. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. सामना करतील अभि दायगुडे. एक हार्ड हिटर श्रीराम वॉरियर संघाचे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, कव्हर्सला मारलेला हा चेंडू. यावरती येते एक सिंगल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते येते 2च्या घरात. संघाची धावसंख्या बिनबाद 2. सुंदर असा चेंडू. संघाची धावसंख्या 2. सुंदर असा चेंडू. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. सुंदर असा फटका मारायचा प्रयत्न, परंतु काही समजू शकले नाहीत. प्ले अँड मिस. निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 2. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2. सुंदर असं षटक पाहायला मिळालं आपल्याला गिरीश सर यांच्याकडून. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. वैयक्तिक पहिले आणि पॉवर प्लेचे दुसरे षटक घेऊन रामा, आयकॉन प्लेयर रामा. किरण जावळे उर्फ रामा. त्यांचा सामना करतील अभि दायगुडे, श्रीराम वॉरियर संघाचे कप्तान. पॉवर प्लेचं दुसरं षटक. सुंदर असा फटका पॉइंटच्या रिजन मधून आणि बॉल घेतोय टर्न आणि बॉल जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. सुंदर असा फटका अभि दायगुडे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. ओके ओके, हो हो घेतलाय. पुढील चेंडू रामा यांचा. सामना करतील अभि. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, परंतु पुन्हा एकदा मिस झालेले आहेत. बॉडी लाईन वरती बॉल आणि चेंडू जातोय डॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते येते 6. पुढील चेंडू रामा यांचा. पुढील चेंडू रामा यांचा.
लाईन चांगली, दिशा खराब. येते अतिरिक्त धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये 1ची भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. थला फॉर द रिझन. रामा जावळे, किरण जावळे उर्फ रामा. पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलेला आहे रामा यांनी. सलगचे 3 चेंडू येत आहेत निर्धाव. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, यावरती फक्त 1च धाव. पॉवर प्लेची षटकं खरं तर आपण हाणामारीची षटकं म्हणून याकडे पाहतो, परंतु रामा जावळे यांनी आपल्या बॉलिंगचे आणि गिरीश सर यांनी आपल्या बॉलिंगचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले. यामध्ये सुंदर असा फटका पाहूया. कॅच होतोय का, आणि कपिल देव सारखा कॅचचा प्रयत्न, परंतु कॅच सुटलेला आहे. यावरती सुंदर असा ट्राय आपल्याला पाहायला मिळतोय त्या क्षेत्ररक्षकाकडून. पुढील चेंडू रामा यांचा. सुंदर असा फटका स्क्वेअर लेगला, आणि हा चेंडू येतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. जातोय चौकार. शेवटच्या चेंडूवरती जातोय चौकार. पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 14 धावसंख्येवरती. श्रीराम वॉरियर्स संघ पॉवर प्ले नंतर 14. खूपच स्लो असा धाव गती आपल्याला पाहायला मिळते ती श्रीराम वॉरियर्स संघाची. 7.00 धावगतीने फाईन लेगला जे कोणी प्रेक्षक झाडाच्या सावलीमध्ये बसलेले आहेत त्यांनी कृपया बाउंड्री लाईनच्या मागे बसायचे. मागे सुद्धा एक झाड आहे, कृपया सहकार्य करायचंय. तिथे एखादा चेंडू आला तर पुन्हा काय डिसिजन होऊ शकतो त्याची नोंद घ्यायची. आपल्याला सहकार्य करायचंय कमिटीला. 2 ओव्हरीनंतर 14 धावसंख्या. धावगती वाढवावी लागेल श्रीराम वॉरियर संघाला. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. पुन्हा एकदा कॅचची संधी पाहूया. बॉल खाली येत आहेत का क्षेत्ररक्षक आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न, परंतु बॉल 2 बाउन्स जातोय चव्हाणच्या डोक्यावरून, आणि या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण. तिसरेचा प्रयत्न. या ठिकाणी 3 धावा. 4 प्लेयर बॉलच्या खाली, परंतु भर चौकात पडलेला दुपारच्या सत्रामध्ये हा चेंडू. 2 बाउन्स बॉल सार्थकच्या डोक्यावरून. 3 धावा घेण्यात यशस्वी अभिदाय गुडे. स्ट्राईक वरती आलेले आहेत आकाश वाघ. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील श्रीराम वॉरियर संघाला. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला आहे स्क्वेअर लेग क्षेत्रात, आणि सार्थक चव्हाण बॉलच्या इथे, आणि 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सार्थक यांच्याकडून. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. सामना करतील अभिदाय गुडे. लेग साईडला असलेलं हे वाऱ्याच्या गतीने, वाऱ्याच्या दिशेने आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. सुंदर असा कव्हर्सला मारलेला चेंडू पाहूया यावरती किती धावा येत आहेत, आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. हा येतोय चौकार. सार्थक चव्हाण यांनी जर कॅच घेतला तर त्यांचेच पप्पा संजय चव्हाण यांच्याकडून 501 रुपये रोख सार्थक यांच्या खिशामध्ये जातील. याची सार्थकने नोंद घ्यायची आहे. जिकडे कुठे कॅच उडेल तुलाच पळावं लागेल. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. सामना करतील अभि. उत्कृष्ट असा फटका मारला होता कव्हरच्या क्षेत्रात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. सुंदर असं कमबॅक पाहायला मिळतंय गिरीश सर यांचं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा अडवलेला चेंडू. यावरती कोणतीही धाव नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती
22 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. सुंदर असा फटका आणि इथे कॅचची संधी पाहूया काय होते. आणि तिथे थोडीशी मिसफिल्ड होताना दिसते आपल्याला. प्रेमराज यांच्या स्वरूपात त्या साईडला क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डरांनी थोडीशी आपली काळजी सुद्धा घ्यायची आहे. पुढील चेंडू गिरीश सर यांचा. सामना करतील आकाश वाघ. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. लाईन चांगली, दिशा खराब. येथे अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात श्रीराम वॉरियर संघाला. कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल श्रीराम वॉरियर संघाला. आपल्या संघाचं टोटल उभारण्यासाठी पुन्हा एकदा सुंदर असा लॉंग ऑनला मारलेला फटका. 1 बाउन्स जातोय सीमारेषे पार. हा येतोय चौकार. आकाश वाघ यांच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर असा फटका. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या धावसंख्येवरती. तीन ओव्हरीनंतर संघाची धावसंख्या 28, बिनबाद 28. कुठेतरी आपल्याकडे 10 विकेट शिल्लक आहेत, तरी आपण जास्तीत जास्त धावा उभं करावे लागतील. पुढील वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत अजिंक्य दायगुडे. त्यांचा सामना करतील अभि दायगुडे, एक्सपिरियन्स बॉलर टायगर 11 संघाचे. सॉरी, थंडर बॉयज. आणि हा येतोय 1 बाउन्स चौकार. कॅचची संधी होती, परंतु सूर्यप्रकाश डोळ्यावरती येत आहेत बहुतेक त्या साईडवरून. थोडंसं मिसजजमेंट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फिल्डरांच्याकडून. आणि हा चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. पुढचा चेंडू अजिंक्य दायगुडे यांचा. सामना करतील अभि दायगुडे. सुंदर असा चेंडू फ्लिक करायचा होता, परंतु लिडिंग एज बॅटची आणि बॉल जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. या ठिकाणी किरण जावळे यांच्या हातामध्ये बॉल. यावरती येते 1 धाव. उत्कृष्ट असे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा करून घेत आहेत अजिंक्य दायगुडे. रिव्हर्स स्वीप मारायचा होता. सहसा हा फटका आपण पाहायला मिळतो की दुसऱ्या रिजन मध्ये जातो, परंतु हा उलट्या साईडला खेळलेला रिव्हर्स स्वीप. या ठिकाणी 2 धावा पडून पूर्ण. कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवायला बघत आहेत आकाश वाघ. लाईनमॅन. सुंदर असा चेंडू. प्लॅन मिस, काही समजू शकलेले नाहीत आकाश वाघ. हा येतोय निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 35. सुंदर असा चेंडू. त्रिफळाची दांडी होती गुल आकाश वाघ यांची. आणि त्यांची जागा घेण्यासाठी पाहूया श्रीराम वॉरियर्स संघाकडून कोणाची वर्दी लागते. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते अजिंक्य दायगुडे यांच्याकडून. चला, नवीन बॅट्समन लवकरात लवकर यायचंय, वेळ वाचवायचा आहे. आकाश वाघ यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत कुमार जानकर. पाहूयात आपल्या संघासाठी काय योगदान करतायत. क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल पाहायला मिळत आहेत आपल्याला अजिंक्य दायगुडे यांच्या मार्फत.
सुंदर असं षटक हाताळत आहेत ते अजिंक्य दायगुडे. आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा करून देत आहेत आपल्या संघाला. पुढील चेंडू अजिंक्य यांचा सामना करतील कुमार. सुंदर असा फटका लॉंग ऑफला आणि तितक्या सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते गिरीश सर यांच्याकडून. यावरती येते एक सिंगल आणि षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36-36. श्रीतेश डावळे आपण तिथंच थांबायचंय. एखादा चेंडू आपल्याकडे येऊ शकतो. कृपया आपलं सहकार्य लाभावं. मॅच झाल्यानंतर तुम्हाला योग्य ते वडापाव वगैरे दिला जाईल. वैयक्तिक पहिले आणि संघाचे डेथ ओव्हरचे षटक घेऊन येत आहेत प्रेमराज. आणि पहिला चेंडू स्लॉट मध्ये चेंडू आणि हा येतोय षटकार. षटकार पहिल्या चेंडूवरती आलेला आहे मोठा फटका कुमार यांच्या बॅटमधून. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी शेवटचे षटक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 42 या धावसंख्येवरती. सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला फटका आणि खूपच दूरवर आहे षटकार. संघाची धावसंख्या जाते 48 या धावसंख्येवरती. कुठेतरी धावसंख्या आकार घेत असताना श्रीराम वॉरियर संघासाठी एक टार्गेट सेट करावे लागेल आपल्याला. सुंदर असे 2 बॉल 2 षटकार. पुढील चेंडू प्रेम यांचा सामना करतील कुमार. पुन्हा एकदा प्ले आणि मिस. सुंदर असं कमबॅक पाहायला मिळतंय 2 षटकारानंतर प्रेमराज यांचं. शेवटचे 3 चेंडू बाकी. 48 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागलेली आहे श्रीराम वॉरियर्स संघाची. पुढील चेंडू प्रेमराज यांचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग आणि उमेश यांचे उत्कृष्ट अशी फिल्डिंग. परंतु थ्रो कुठेतरी चुकलेला आहे. परंतु फिल्डिंग पाहायला गेली तर अगदी उत्कृष्ट अशी दर्जाची फिल्डिंग. एका हातामध्ये बॉल गॅदर केला आणि थ्रो केला परंतु थ्रो थोडासा चुकला होता. परंतु निश्चितच एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. कदाचित चौकारही जाऊ शकला असता. पुढील चेंडू प्रेम यांचा. सुंदर असा फटका पाहूया यावरती काय होतंय. आणि सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते इथे रामा यांची. यावरती 2 धावा. निश्चितच 4 रन आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत रामा यांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 धावसंख्येवरती. या डावातील शेवटचा चेंडू पाहूयात अभिद दायगुडे किती टार्गेट देत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि बॉल वरती येऊ शकले नाहीत प्रॉपर. बॉल जातोय पायातून सीमारेषा पार. दिग्विजय बोर्डरे यांच्या पायातून बॉल जातोय सीमारेषा पार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 55 धावसंख्येवरती. थंडरबर्ड संघाला हा सामना जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. थंडरबर्ड संघाला 11.20 च्या सरासरीने बनवायचे आहेत. 56 धावा.
चला थंडरबर्ड संघ आपले 2 बॅट्समॅन पाठवायचे थंडरबर्ड संघ. टाइम लावा, टाइम चालू. 25 मिनिटांचा कालावधी असेल 5 षटके पूर्ण करण्यासाठी, अन्यथा आपला टायगर 11 वर्सेस दाजी 11. दाजी 11 संघाचे कर्णधार पॅव्हलियनशी संपर्क साधायचे, नाणेफेक करून घ्यायचे आणि या सामन्याची नाणेफेक करतील बबन बडेकर. तीस चेंडू 56 धावसंख्येची गरज थंडरबर्ड संघाला. पहिला चेंडू अभि दायगुडे यांचा, काही समजू शकलेले नाहीत प्रेमराज. पुढील चेंडू अभि यांचा, सामना करतील प्रेमराज. सुंदर असा कव्हरच्या क्षेत्रात फटका आणि गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय चौकार. सुंदर असा फटका प्रेमराज यांच्या बॅट मधून निघालेला आहे. संघाचा होतोय श्री गणेश, संघाची धावसंख्या 4. कुठेतरी प्रत्येक ओव्हरी मागे 11 धावसंख्या उभारावी लागेल थंडरबर्ड संघाला. पुढील चेंडू अभि यांचा, सामना करतील प्रेमराज. दिशा खराब, या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. पुढील चेंडू अभि यांचा, सामना करतील प्रेमराज. सुंदर असा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि तितके सुंदर अशी फिल्डिंगचा प्रयत्न कुमार यांच्याकडून. कुठेतरी कॅचची संधी होती परंतु अवघड असा झेल होता हा.
चेंडू जातोय सीमारेषेपार, येतोय चौकार. संघाची धावसंख्या जाते 9 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू अभियांचा, सामना करतील प्रेमराज. एक तेरी एक मेरी ऐसी कहानी अभी तक. पुढील चेंडू डॉट चेंडू. अकराची धावसंख्या मेंटेन करावी लागेल थंडरबर्ड संघाला. पुढील चेंडू अभियांचा, सामना करतील प्रेमराज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. कीपरचं कलेक्शन कुठंतरी मिस होतंय. अभि वाघ, आकाश वाघ. संघाची धावसंख्या 10, बिनबाद 10. पुढील चेंडू अभियांचा, सामना करतील अजिंक्य दायगुडे. सुंदर असा चेंडू, प्लॅन मिस. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. सुंदर असं षटक पाहायला मिळालं आपल्याला अभि दायगुडे यांचं. धाव फलकावरती. याआधी झालेल्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच विजय मोहिते. आपली ट्रॉफी कलेक्ट करायची आहे पॅव्हलियन मधून. आणि थंडरबर्ड संघाला लागलेला पहिला धक्का अजिंक्य दायगुडे यांच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत किरण जावळे. अनिकेत दायगुडे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते विजय मोहिते यांना. आणि सौरभ बोडरे यांचा सुंदर असा चेंडू, यावरती बॅक टू बॅक विकेट. गोल्डन डकचे शिकार होत आहेत रामा जावळे. संघासाठी बसलेला हा दुसरा हादरा. पहा, जेव्हा आपल्याला जिंकायचं असतं तेव्हा आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळतं न मिळतं पण विष कधी प्यायचं नसतं. किरण जावळे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत संघाचे हार्ड हिटर विकास ननावरे.
सामना करतील सौरभ बोडरे यांचा. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय विजय मोहिते यांना, अनिकेत यांच्याकडून. आणि या ठिकाणी आलेले आहे प्रथम हॅट्रिक सौरभ बोडरे यांची. सौरभ बोडरे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सौरभ बोडरेसाठी एकच म्हणणं असेल, टायगर 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. सुंदर असं षटक सौरभ बोडरे यांचं, हॅट्रिक आणि 5 धावा या ओव्हरमध्ये. चला, आपल्याला निर्धारित वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे आहेत, तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. कुठलीही टीम मीटिंग व अतिरिक्त वेळ आपल्याला खर्च करता येणार नाही. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत राहुल ठोंबरे. पुढील चेंडू राहुल यांचा, सामना करतील प्रेमराज. सुंदर असा पॉइंटला मारलेला चेंडू पाहूया. आणि हा उत्कृष्ट असा कॅच. कुठेतरी मागील सामन्यात आपण पाहत होतो श्रीराम वॉरियर्स हा संघ 6 कॅच सोडले होते त्यांनी, पण आता सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते श्रीराम वॉरियर्स संघाची. कुठेतरी झालेल्या चुकातून शिकायला मिळते त्यांना. प्रोसेसवरती लक्ष दिलं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला रिझल्ट मिळतो, आणि तेच करून दाखवत आहे श्रीराम वॉरियर्स संघ. सुंदर अशी ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली होती याच्या आधीची सौरभ बोडरे यांची. प्रथम विकेट हॅट्रिक घेतली त्यांनी, आणि त्यानंतर राहुल यांच्या पहिल्या चेंडूवरती मिळालेला हा बळी. आणि प्रेमराज यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत सार्थक. आपल्या टीमला रायझिंग स्टार आपल्या टीमचा सार्थक चव्हाण. पाहूयात काय करतायत. प्रेशरमध्ये आलेले आहेत बॅटिंगला. आणि हा वाईड चेंडू, अतिरिक्त अशी धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. चार बाद 17. सुंदर असा फटका मारलेला आहे, आणि पाहूया सुंदर असा फटका जातोय डीप मिड ऑनच्या डोक्यावरून. हा षटकार संजय चव्हाण यांच्याकडून 501 रुपया कॅश रोख सार्थक चव्हाण यांना. ₹501 कॅश काढून ठेवायचे, वरचा 1 रुपया सुट्टा काढून ठेवायचा आहे. प्रत्येक षटकारास ₹501. पुढील चेंडू राहुल यांचा. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात 1 धाव. कुठेतरी प्रेशर मध्ये दिसत आहेत बॉलर. हॅलो, एज आणि यावरती येते विकेट. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते, तितकीच उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला.
आपल्या छोट्याशा बारीमध्ये सगळ्यांना मनोरंजन केल्याबद्दल सार्थक यांचे आभार. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहे दिग्विजय बोडरे. संघाची धावसंख्या 24. 5 बाद 24. पुढील चेंडू राहुल यांचा सामना करतील दिग्विजय. सुंदर असा चेंडू, तितके सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि हा थ्रो, परंतु कुठेतरी थ्रो थोडासा लेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे डायरेक्ट थ्रोची गरज होती तिथे वन बाउन्स थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू राहुल यांचा सामना करतील दिग्विजय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. पुढील चेंडू राहुल यांचा, निर्धाव असा चेंडू येतोय, डॉट बॉल. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया दिग्विजय बोडरे आपल्या संघासाठी काय करतायत. इम्पॉर्टंट असा बॉल असेल हा. बॅटची आतील एज, परंतु कोणताही या ठिकाणी धक्का नाही आणि कोणतीही धाव नाही. या ठिकाणी सौरभ बोडरे यांना पाचारण करतायत अभिद आयगुडे वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी. आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहे 30 धावा. 12 बॉल 30 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 26 धावसंख्येवरती. 12 चेंडू 30 धावा. बारा बॉल 30. 15ची सरासरी. 15 धावा काढावे लागतील दोन्ही षटकांमध्ये, तेव्हा कुठे आपल्याला लक्ष प्राप्त होईल थंडरबर्ड संघ. गिरीश सर यांना उभं राहावं लागेल लास्ट पर्यंत आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सौरभ यांचा, मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु काही समजू शकलेले नाहीत. दोन मोठ्या फटक्यांची दोन्ही ओव्हरमध्ये गरज. 15-15ची धावसंख्या आपल्याला राखावी लागेल जर हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत सौरभ बोडरे. सुंदर असा फटका निघतोय गिरीश सर यांच्या बॅटमधून आणि खूपच लांब लचक असा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 32 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. 10 चेंडू 24 धावा. कुठेतरी 6 चेंडू आणि 15च्या आसपास रन नेऊन ठेवावे लागतील थंडरबर्ड संघासाठी. पुढील चेंडू 10 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उडालेला आहे. उंची जास्त लांबी कमी आणि हा कॅचचा प्रयत्न परंतु सुटलेला आहे कॅच. आणि या ठिकाणी आलेले आहेत 3 धावा. चौथीचा प्रयत्न परंतु चौथी धाव मिळवू शकलेले नाहीत. या ठिकाणी येत आहेत 3 धावा. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. आताच्या बॉलवरती आलेले आहेत 3 धावा. 9 चेंडू 21 धावांची गरज. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 35 धावसंख्यावरती. 9 चेंडू 21 धावा. पुढील मॅचची प्रॅक्टिस करत असताना काका. पुढील चेंडू सौरभ यांचा सामना करतील दिग्विजय. सुंदर असा फटका आणि मला वाटतं वन बाउन्स सीमारेषा पार जातोय चेंडू आणि गेलेला आहे चेंडू. सुंदर असा पाहिजे त्या टाइमला आलेला आहे दिग्विजय यांच्या बॅटमधून हा चौकार. समीकरण बाकी आहे आता 8 चेंडू आणि 17 धावा.
8 चेंडू 17 धावा. 15ची सरासरी राखायची होती, ती कुठेतरी राखत असताना थंडर बर्ड संघ 8 चेंडू 17 धावा. सौरभ बोडरे यांचा पुढील चेंडू. सुंदर असा कव्हर्सला मारलेला फटका. यावरती पाहूयात किती धावा निघतायत आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या ठिकाणी एकच धाव. 7 चेंडू 16 धावा बनवावे लागतील थंडर बर्ड संघाला. 7 बॉल 16. 7 चेंडू 16 धावा. खूपच महत्वाचा असा बॉल. पॉइंटला मारलेला चेंडू आणि इथे कॅच सुटलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहूया कुणाला बोलवतायत. अभि दायगुडे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची गरज. कुठेतरी 15 धावा हव्या होत्या, परंतु या षटकामध्ये आलेले आहेत 18 आणि करायचे आहेत 12. बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत सुदर्शन. 6 चेंडू 12 धावा. या ठिकाणी कोणताही निर्धाव चेंडू खेळण्यास परवानगी नसेल बॅट्समन. सहा चेंडू 12 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची अशी मॅच. सुदर्शन यांचा पहिला चेंडू. सामना करतील दिग्विजय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु बॅट्समन मिस, कीपर मिस. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून जातोय हा चौकार. बाईटच्या स्वरूपात येतोय हा चौकार. कुठेतरी हा चौकार खूप महागडा ठरणार आहे श्रीराम वॉरियर संघाला. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. पुढील चेंडू सुदर्शन यांचा. सामना करतील गिरीश सर. आणि हा फिनिशिंगचा फटका. अजूनही एका धावेची गरज. 4 चेंडू आणि 1 धाव बनवायची आहे थंडरबर्ड संघाला. कुठेतरी दुसराही सामना आपल्या हातून निसटताना पाहायला मिळतोय श्रीराम वॉरियर संघासाठी. तीन ओव्हरीपर्यंत आपण या सामन्यामध्ये टिकून होतात, परंतु लास्टच्या 2 ओव्हरमध्ये फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला गिरीश सर यांच्याकडून. 4 चेंडू 1 धाव करायची आहे. सुंदर असा फटका आणि हा सामना जातोय थंडरबर्ड संघाकडे. टायगर 11 आपली फिल्डिंग लावायची लवकरात लवकर. आणि दाजी 11 आपण आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला गिरीश सर यांच्याकडून. आणि आताच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच जात आहे गिरीश सर यांना. त्यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. संदीप भोसले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील गिरीश यांना, गिरीश सर यांना. चला गिरीश सर, आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. आणि टायगर 11 आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला टायगर 11 आपल्याला 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल.
अन्यथा आपला लास्टच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर सर्कलच्या आतमध्ये खेळवावं लागेल. चला गिरीश सर आपलं मॅन ऑफ द मॅचचं चषक घेण्यासाठी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. चला गिरीश सर. श्रीतेज चला गिरीश सर. गिरीश सर आपलं मॅन ऑफ द मॅच चषक घ्यायचंय. संदीप भोसले आपल्याला चषक देतील. मॅन ऑफ द मॅच गिरीश सर आणि त्यांना चषक देतील ते संदीप भोसले. सुंदर अशी खेळी केली आपल्या संघासाठी.